आज न्यायालयाने असं सांगितलं की 4 आठवड्यांच्या आत तुम्ही इलेक्शन्स नोटिफाय करा आणि प्रोसेस जी आहे ती 4 महिन्यांच्या आत पूर्ण करा. त्यामुळे 4 महिन्यात सगळ्या निवडणुका होतील असं मला वाटत नाही. टप्प्याटप्प्याने होतील, पण आता प्रोसेस मात्र लगेचच सुरू होईल. ती प्रोसेस आणि पावसाळ्याचा याला अडथळा नाहीये. 3च्या प्रभागाने घ्यायचं का राज्य सरकार म्हणतं त्याप्रमाणे 4च्या प्रभागाप्रमाणे निवडणुका घ्यायचं, याबाबत कुठलीही स्पष्टता अशी किंवा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नाहीत. एकनाथ शिंदे ज्यावेळी नगरविकास खात्याचे मंत्री होते महाविकास आघाडी सरकारमध्ये, त्यावेळी त्यांच्या खात्यानं जो प्रभाग रचनेचा जी आर काढलेला होता, तो नंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःच बदलला. सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत हे नोटिफाय वगैरे करायचे, आता ते राज्य सरकारसोबत राज्य निवडणूक आयोगाला पण दिलेले आहेत. गेल्या 3 वर्षामध्ये कुठला नवीन कागद सादर झालाय किंवा काय असं काही घडलेलं नव्हतं. अचानकपणे या सगळ्या लोकशाहीची जाणीव जी आहे ती कोर्टाला झाली. म्हणजे एवढा उशीर का लागला? महाराष्ट्रामध्ये रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग अखेर सुप्रीम कोर्टाच्या एका निकालानं मोकळा झालेला आहे. पण या निर्णयासाठी महाराष्ट्राला वाट मात्र बरीच बघावी लागली, तब्बल 5 वर्षांची. कारण एप्रिल 2020 पासून महाराष्ट्रामध्ये या निवडणुका रखडलेल्या होत्या आणि त्या साचत साचत जवळपास 29 महानगरपालिका, 30 जिल्हा परिषदा, 244 म्युनिसिपल काउन्सिल्स, 289 पंचायत समित्या, इतक्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये रखडलेल्या होत्या. आणि आता सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर 4 आठवड्यामध्ये नोटिफिकेशन आणि 4 महिन्यामध्ये या निवडणुकांची प्रक्रिया करण्यास कोर्टानं सांगितलेलं आहे. राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होऊन एक बहुमताचं सरकार स्थापन झालं. त्याच्यानंतर सगळ्यांना उत्सुकता होती की आता तरी या निवडणुका होत आहेत का, कधी होत आहेत, आणि त्या संदर्भातलं एक मोठं पाऊल सुप्रीम कोर्टामध्ये पडलेलं आहे. मुळात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला आव्हान दिल्यामुळं हा सगळा प्रश्न कोर्टात पोहोचलेला होता. त्याच्यावरती मग ट्रिपल टेस्ट आणि मग नंतर बांठिया कमिशनचा अहवाल तो कोर्टानं स्वीकारला. तो स्वीकारून पण जवळपास 3 वर्ष झाली. जुलै 2022 मध्ये तो स्वीकारलेला होता. पण तरी देखील गेल्या 3 वर्षांपासून या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टात काही घडत नव्हतं. अखेर काल तो दिवस आला आणि आता या निवडणुका होत आहेत. पण या निवडणुकांच्या बाबतीत कोर्टातली ही घडामोड घडल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. एकतर आता निवडणूक होतीये तर ती खरोखर 4 महिन्यामध्ये सगळी निवडणूक संपणार का? निवडणूक जुन्या वॉर्ड रचनेनुसार होणार की नव्या वॉर्ड रचनेनुसार होणार? ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार आहे? आधीचे जे सगळे डेटा आणि हे आहेत तसेच राहणार आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नीट समजून घेणं आवश्यक आहे. कारण प्रश्न जो आहे तो तुमच्या माझ्या मनातला आहे आणि अनेकांसाठी तो निर्णायक सुद्धा आहे. याच संदर्भात आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत या संपूर्ण प्रकरणामध्ये याचिकाकर्त्यांची बाजू लावून धरणारे ऍडव्होकेट देवदत्त पालोदकर आत्ता माझ्यासोबत आहेत. पालोदकरजी, खरं तर सातत्यानं महाराष्ट्र आपल्या माध्यमातून एक सारखा उत्सुकतेनं बघत होता की कधी एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही त्याच्याबद्दलचे अपडेट देत होतात. आपण 3 वर्षांपासून जवळपास वाट बघत होतो आणि अखेर हा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन की या सगळ्याबद्दल एक तोडगा जो आहे तो शेवटी निघालाय आणि आता निवडणुका होत आहेत. पण सगळ्यांच्या मनामध्ये हा पहिला प्रश्न आहे. एकतर मी क्रमाक्रमानं विचारतो, खरोखर आता 4 महिन्यामध्ये या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पूर्ण होणार का? तसं काही बंधन कोर्टाच्या निकालामध्ये तुम्हाला दिसतंय का? आता आपण हा जो कोर्टाचा आदेश आहे ना, हा थोडासा जर आपण त्याचं एक सखोल विवेचन जर केलं, अजून पूर्ण आदेश आपल्यापर्यंत आलेला नाहीये, पण कोर्टात जो डिक्टेट झाला, कारण मी स्वतःच त्याच्यामध्ये अपियर होतो, आज सर्वोच्च न्यायालयासमोर बाजू मांडली याचिकाकर्त्यांची. आज न्यायालयाने असं सांगितलं की 4 आठवड्यांच्या आत तुम्ही इलेक्शन्स नोटिफाय करा आणि प्रोसेस जी आहे ती 4 महिन्यांच्या आत पूर्ण करा. आता हा 4 आठवडे आणि 4 महिने हे दोन कालावधी का न्यायालयाने कालमर्यादा घालून दिलेली आहे? नोटिफाय करा म्हणजे कसं आहे प्रशांतजी, की निवडणुकीचे आपण ऍक्च्युअली निवडणुका नोटिफाय करा म्हणजे लगेचच लोकांनी जाऊन मतदानाला जायचं अशी प्रोसेस ही नसते. बरोबर. या निवडणुकीचे मध्ये सगळ्यात महत्वाचे 4 भाग आहेत. तर तो आहे सगळ्यात आधी प्रभाग रचना म्हणजे वॉर्ड फॉर्मेशन, जिथे शहराची जी लोकसंख्या आहे विभागली जाते वेगवेगळ्या प्रभागांमध्ये. दुसरं असतं आरक्षण. विविध जे प्रवर्ग आहेत त्यांना आरक्षण दिलं जातं. काही जागा
त्याचं रोटेशननी रिझर्वेशन दिलं जातं. म्हणजे पूर्वी ओबीसीचं असेल तर यावेळेस तो एससीला जाईल, एसटीला जाईल किंवा ओपनला जाईल. महिला हे सगळे आरक्षणाची क्रमवारी, म्हणजे एससी एसटी हे उतरत्या क्रमवारीनी आणि लॉट प्रमाणे ओबीसी आणि महिलांचं आरक्षण दिलं जातं. ती प्रोसेस, त्याला वेळ लागतो. त्यानंतर मतदार याद्या आहे सगळ्यात महत्वाचं. प्रभागनिहाय मतदार याद्या ज्या आहेत विधानसभेच्या, त्या तयार केल्या जातात आणि या प्रत्येक स्टेजवर आक्षेप मागवले जातात, सूचना व हरकती मागवल्या जातात, त्याच्यावर निर्णय होतो. त्यानंतर याचिका होऊन ही प्रत्येक स्टेज पुढे जाते. म्हणजे प्रभाग रचना, त्यावर सूचना हरकती, हा सगळा एक, ही सगळ्या या 3 टप्प्यांची प्रक्रिया, ज्या प्रत्येक प्रक्रियेला जवळपास 15 दिवस ते 1 महिन्याच्या प्रत्येक टप्प्याला वेळ लागतो. हम्म. तो पूर्ण झाल्यानंतर मग ऍक्च्युअल इलेक्शनचा प्रोग्राम जो आहे 45 दिवसांचा किंवा बरोबर. 1 महिन्याचा, तो घोषित करतं. त्यामुळं नोटिफाय करा, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं म्हणजे लगेचच निवडणुका होतील असं नाहीये. ज्या ज्या महानगरपालिकांमध्ये प्रभाग रचना अद्याप झालेली नाहीये तिथे प्रभाग रचनेचं नोटिफिकेशन निघेल. जिथे प्रभाग रचना आयोगाच्या दृष्टीने झालेली आहे, आता नव्याने करण्याची गरज नाहीये, कारण हा निर्णय आयोगाला घ्यायचा आहे, तिथे बरोबर. ते आरक्षणाचं, आता ओबीसीच्या आरक्षणाप्रमाणे ते आरक्षणाची प्रक्रिया नोटिफाय करतील. त्यामुळे 4 महिन्यात सगळ्या निवडणुका होतील असं मला वाटत नाही. टप्प्याटप्प्याने होतील. पण आता प्रोसेस मात्र लगेचच सुरू होईल. ती प्रोसेस, आणि पावसाळ्याचा याला अडथळा नाहीये. कारण ही जी आधीची 3 महिन्याची 4 महिन्याची प्रोसेस आहे, ही होऊ शकते. हिला पावसाळ्याचा अडथळा काही येणार नाही, होऊ कारण शकतो. मतदान नसणार. बरोबर. नाही, हे खूप मोठं कन्फ्युजन तुम्ही या प्रश्नातनं दूर केलं, की काही लोकांचा असा समज झालाय की 4 महिन्यात आता सगळंच बहुधा पार पडेल. पण बरोबर तुम्ही सांगितलं की त्याचा एक घटनाक्रम आहे आणि ज्या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली कदाचित तिथं आणि त्यातही इतक्या जर निवडणुका असतील तर राज्य निवडणूक आयोग सुद्धा टप्प्याटप्प्यामध्ये तो कार्यक्रम जाहीर करेल. त्यामुळं असं आपण समजायला हरकत नाही की कदाचित या वर्षाच्या अखेरीस किंवा अगदी जानेवारी 2026 पर्यंत या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पूर्ण होतील. निश्चित निश्चित वर्षभराच्या आत मला असं वाटतं की सगळ्या इलेक्शन्स पूर्ण होतील. ओके. सर, दुसरा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, म्हणजे काल सुद्धा मी ही बातमी दिल्यानंतर सातत्यानं लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आता ज्या निवडणुका होतील त्या कुठल्या प्रभाग रचनेच्या रचनेनुसार होतील. म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी 30 सप्टेंबर 2021 ला एक ऐवजी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतलेला होता. आणि नंतर जेव्हा हे सरकार गेलं आणि महायुतीचं सरकार आलं, शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा 3 ऑगस्ट 2022 ला या सरकारनं 4 सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतलेला होता. तर आता ज्या निवडणुका होतील त्या कुठल्या प्रभाग रचनेनुसार? आता तुम्ही जो प्रश्न विचारला, प्रभाग 3 आणि 4चा प्रभाग, हा हं. महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये आहे. तर हं. तो जो 22ला यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं कायद्यात रूपांतर 18/3/2024 रोजी झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र ऍक्ट नंबर 23/2024 याच्या आधारे मुंबई व्यतिरिक्त, बीएमसी व्यतिरिक्त सर्व महानगरपालिकांचं जे कॉम्पोजिशन आहे हे आता बदललेलं आहे. ते राज्य सरकारने 4चं केलेलं आहे, पूर्वी 3चं होतं. बरं. म्हणजे आता तो नुसतं ऑर्डिनन्स नाही, तर त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे. त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा सगळ्या महानगरपालिकांच्या बाबतीत सगळ्यांच्या मनात हाच आहे की पूर्वी 1चा प्रभाग होता, नंतर 3चा प्रभाग झाला आणि मग त्यानंतर आता 4चा प्रभाग झालेला आहे. आता प्रत्येक निवडणुकीच्या तोंडाच्या वेळी, निवडणुका ज्यावेळेस तोंडावर असतात त्यावेळी आपण पाहिलं असेल, कुठलं का राज्य सरकार असते ना, हे महानगरपालिकेत मधलं हे वॉर्ड कॉम्पोजिशन, सदस्य संख्या ही बदलत असतं, 1चं 2चं. त्याला काही राजकीय कारणं असतील, पण त्यामुळे काय होतं, त्याला एक थोडंसं असं स्थैर्य येत नाही या सगळ्या प्रोसेसला. त्यामुळे प्रत्येक वेळी काय होतं की प्रभाग रचनेचा जो प्रकार आहे तो खूप क्लिष्ट होऊन जातो. खरं तर हे असं व्हायला नको. एक कुठलं तरी एक निश्चित 1 2 3 जे काही ठरवायचं ते एकदा ठरवून त्याला काहीतरी एक स्थैर्य दिलं पाहिजे की 10 वर्ष 20 वर्ष. पण तो राज्य शासनाचा, राज्य सरकारचा अधिकार आहे किंवा बरोबर. विधिमंडळाचा अधिकार आहे, त्यामुळे त्याच्यावर, त्या अधिकारावर आपल्याला काही भाष्य करता येणार नाही. हं. पण त्यामुळे थोडीशी ही एक अशी क्लिष्टता या सगळ्या प्रक्रियेमध्ये येते. आता सध्याच्या निवडणुकीमध्ये आजचा जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, म्हणजे अजून तो आलेला नाही पण जो कोर्टात डिक्टेट झालेला आहे, त्याच्याप्रमाणे 3च्या प्रभागाने घ्यायचं का राज्य सरकार म्हणतं त्याप्रमाणे 4च्या प्रभागाप्रमाणे निवडणुका घ्यायचं, याबाबत कुठलीही स्पष्टता अशी किंवा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नाहीत. हे बर. आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्य निवडणूक आयोगाने एक अर्ज सर्वोच्च न्यायालयात केलेला आहे. त्यांनी सांगितलंय की 3च्या प्रभागाप्रमाणे
प्रभाग रचना म्हणजे मी मुंबई यात इन्क्लूड करत नाही, इतर महानगरपालिका याप्रमाणे सर्व कार्यवाही आम्ही करून आमच्याकडे बहुतेक महानगरपालिकांमध्ये प्रभाग रचना, काही महानगरपालिकांमध्ये प्रभाग रचना आणि आरक्षण असं केलेलं आहे. आम्ही कारवाई आमची झालेली आहे. काही ठिकाणी मतदार यादी सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे आता यांनी चारचा प्रभाग केल्याने आम्हाला सगळी कार्यवाही नव्याने करावी लागेल असा अर्ज राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयासमोर केलेला होता. तो आजही पेंडिंग आहे. म्हणजे आता त्यावर या आज क्षणाला त्यांची मागणी जी आहे ती हीच आहे किंवा त्यांचं म्हणणं हेच आहे की 3 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार आमची तयारी झालेली आहे, बरोबर? आम्ही तयारी केली, पण आम्हाला जर निवडणुका घ्यायच्या असतील तर स्पष्ट आदेश तुम्ही द्या. बरोबर. मग आम्ही त्याप्रमाणे ते पण न्यायालयाचे. पण आज तो अर्ज काही त्यांनी प्रेस केलेला नाहीये. बरोबर. आणि न्यायालयाने किंवा राज्य सरकारने सुद्धा असं काही आज म्हणलं नाही की कुठल्या पद्धतीने तुम्ही निवडणुका घ्यायचे निर्देश द्या, असं कोणीही काही म्हटलेलं नाहीये. आम्ही तो बरोबर. मुद्दा नाही, उपस्थित केला पण सर्व. त्याच्यातली एक राजकीय हा. गंमत तर सांगतो. कदाचित तुम्हाला राजकीय विषयावरती भाष्य नाही करता येणार, पण एकनाथ शिंदे ज्यावेळी नगरविकास खात्याचे मंत्री होते महाविकास आघाडी सरकारमध्ये, त्यावेळी त्यांच्या खात्यानं जो प्रभाग रचनेचा जी आर काढलेला होता, तो नंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःच बदलला. आणि राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यांना माहिती आहे की ती महाविकास आघाडीच्या काळामध्ये जी प्रभाग रचना बदलण्यात आलेली होती तशाच पद्धतीनं निवडणुका व्हाव्यात हे अजित पवारांनाही वाटत होतं, असं एकनाथ शिंदेनाही वाटत होतं, कारण ते त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने ते सोयीचं होतं. आता तेच असेल, मुख्यमंत्री बरोबर. देवेंद्र फडणवीस आहेत. आता साहजिक आहे की या सगळ्यामध्ये भाजप आपला फायदा नक्की बघेल आणि त्या दृष्टीनं कुठल्या पद्धतीने निवडणुका होत्या हे बघणं महत्वाचं असेल. आणि आता जसं तुम्ही सांगताय की याच्याबद्दल कुठलंही भाष्य कोर्टानं केलेलं नाहीये. प्लस निवडणूक आयोगाची ही जरी भूमिका असली की आमची तयारी आधीच्या रचनेनुसार झालेली आहे, तरी अजून त्यांनी म्हणजे असं काही दुसरा मुद्दा काहीच पुढे रेटलेला नाहीये. नाही, निश्चितच त्यांनी निवडणूक आयोगाने तो मुद्दा रेटलेला नाही, राज्य शासनाने तो रेटलेला नाही. त्यामुळे आता हा सगळा बॉल जो आहे तो निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. बर. त्यांना जर 4 आठवड्यात नोटिफाय करायचं, 4 आठवड्याच्या आत नोटिफाय करायचं आणि त्यांनी जर निर्णय घेतला खंबीरपणे की नाही आम्हाला जे केलं त्याच्या आधारेच करायचं आहे, ते करू शकतात. तसा निर्णय ते घेतील नाही घेतील हा त्या तिथल्या तिथल्या अथॉरिटीवर आहे. कारण ऍक्च्युली असं आहे की राज्य निवडणूक आयोग म्हणजे काय, एक 15-20 लोक फक्त तिथे त्या मादाम कामा रोडवर जे ऑफिस आहे त्यांचं, ते ऍक्च्युली पूर्ण त्यांच्याकडे बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं राज्य सरकारच पुरवत असतं. बरोबर. त्यामुळं राज्य सरकार आता किती प्रमाणात ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना पुरवतं, ते जेवढं पुरवेल, जेवढं ते डिमांड करतील म्हणजे राज्य निवडणूक आयोग, तेवढी सगळी फास्ट सगळी प्रोसेस ही होत असते. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे राजकीय जे सांगितलं की अशा प्रकारच्या काही राजकीय पण आता काय होतं माहिती, काही काही पक्षांची धोरणं असतात. म्हणजे हम्म. राजकीय याच्यात मला जायचं नाही किंवा मी जाऊ शकत नाही, पण आपण जर पाहिलं तर प्रत्येक पक्षाची काही धोरणं असतात. मग जसं आपण पाहिलं की डायरेक्ट इलेक्शन ऑफ सरपंच, डायरेक्ट इलेक्शन ऑफ हे असे असे प्रत्येक पक्षाची आपापली धोरणं असतात. त्याच्याप्रमाणे ते कायदे बदल करत असतात. आता 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती जर आपण बघितली तर प्रभाग कसे असावेत, त्याच्यात सदस्य संख्या, त्यानंतर या संदर्भातले जे कायदे आहेत हे कसे करावेत, हे सगळे अधिकार जे आहेत तर ते राज्य शासनाला आहेत. त्यामुळे आजतागायत जोपर्यंत राज्य शासनाचे हे अधिकार जे आहेत त्याच्यावर कुठल्या गाईडलाईन्स येत नाहीत सर्वोच्च न्यायालयाच्या, तोपर्यंत हे असं चालूच राहणार. म्हणजे हे कमी जास्त डायरेक्ट इनडायरेक्ट या सगळ्या गोष्टी या होणारच. तुम्ही जे बोलताय त्याच्यातला एक बिटवीन द लाईन्स अर्थ मला हा दिसतोय की राज्य सरकारच्या मनात जे आहे त्यांना जसं हवं आहे तशा पद्धतीनं मॉड रचना होऊन या निवडणुका ज्या आहेत त्या होण्याची शक्यता जास्त आहे. कारण नाही, मला तसं नाही म्हणायचं. ऍक्च्युली मला असं म्हणायचं की हम्म. प्रत्येक निवडणुकीच्या आधी राज्य सरकार हे बदल करतच, मग कुठलंही सरकार असो. बरोबर. म्हणजे मी कोणत्या सरकारचं नाव घेत नाही, प्रत्येक जण हा बदल करतच असतं होतो. आपापल्या धोरणाप्रमाणे. कारण राज्य घटनेने त्यांना तो अधिकार दिलेला आहे. आणि तुम्ही म्हणला तसं इन बिटवीन मला काहीच बोलायचं नाहीये, कारण याच्यात असं आहे की ही सगळी जी काही प्रक्रिया आहे आता, तुम्ही एक हम्म. लक्षात घ्या, केवळ आजचा आदेश नाही, यापूर्वी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने 4 मे 2022 रोजी आदेश दिलेले आहेत. 20 जुलै 2022 रोजी सुद्धा 3 सदस्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. तर या सगळ्या आदेशांचा एक
सारासार विचार करूनच आता आयोगाला काम करावं लागेल या सगळ्या प्रकरणामध्ये. बर आयोगाला असं कुठल्याही एक अशी भूमिका घेऊन नाही चालणार. आयोगाला सगळ्या आदेशांचा साकल्याने विचार करावा लागेल आणि त्यानंतरच पुढची पावलंही उचलावी लागतील. आयोगाने जे वेळोवेळी शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले आहेत त्याचा सुद्धा त्यांना विचार करावा लागेल. समजा एक लक्षात घ्या, न्यायालयात समजा एका बाजूनी एका पक्षाने एक बाजू मांडली, दुसऱ्या पक्षाने दुसरी बाजू मांडली, त्या दोन्हीचा विचार करून न्यायालयाने काही एक आदेश पारित केले, तर मग तो न्यायालयाचा आदेश सगळ्यांवर बंधनकारक असतो. पण जिथे स्पष्टपणे कुठलेही आदेश स्थायी नाही आहेत न्यायालयाचे, बरोबर. तिथे तुम्ही दिलेली शपथपत्र, तुम्ही मांडलेली बाजू ही सुद्धा तुमच्यावर बंधनकारक असते. त्यामुळे बर राज्य निवडणूक आयोगाला या सगळ्या बाबींचा आता साकल्याने विचार करूनच पुढची कार्यवाही करावी लागेल असं मला वाटतं. बरोबर. नाही, आता आपण हे प्रभाग रचनेबद्दल म्हणजे सातत्यानं महापालिकांचा उल्लेख होतोय, पण बाकी जिल्हा परिषद असतील, नगरपालिका आहेत, पंचायत समित्या, यांच्या बाबतीत काय अडसर आहे? तिथं पण काही बदल जे आहेत ते GR च्या माध्यमातून झालेले आहेत का, की तिथं फक्त जागा ज्या वाढलेल्या आहेत, जागा सॉरी, वाढलेल्या आहेत काही? बरोबर. जागा ज्या वाढल्या होत्या ना, तर त्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायतीपर्यंत सगळ्याच जागा ज्या आहेत ते पूर्वीच्या सरकारने वाढवल्या होत्या, 10% सरसकट, बरं, त्या बीएमसी महाविकास व्यतिरिक्त. आघाडी सरकारच्या काळात वाढलेल्या होत्या की नंतर? महाविकास आघाडी महाविकास, सरकारच्या बरोबर. त्यांनी ते एक मानीव लोकसंख्या विचारात घेतली आणि कोविडमुळे ती नाहीये, रिप्रेझेंटेशन असावं असं त्यांचं मत होतं. त्यामुळे त्यांनी ऑर्डिनन्सेस काढले आणि त्याप्रमाणे त्यांनी ती सदस्य संख्या वाढवली. बरं. वाढवल्यानंतर झालं काय की नवीन सरकारचं असं म्हणणं झालं की नवीन सरकारची अशी भूमिका होती की ही मानीव लोकसंख्या हे काही कायद्याच्या परिभाषेत बसत नाही, यात बरं. बीएमसी नाही, पण मग त्यांनी काय केलं, मानीव लोकसंख्येच्या आधारे जी वाढ झाली होती ती फक्त महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची कमी केली. ग्रामपंचायती आणि नगरपंचायती या तशाच राहिल्या वाढीवप्रमाणे, त्यांचे बरं. इलेक्शन्स पण झाले. बरं. आता त्यामुळे हा फार मोठा प्रश्न आता आहे की राज्य निवडणूक आयोगाला की पूर्वीची जी सदस्य संख्या जी 4 ऑगस्ट 2022 पूर्वी अस्तित्वात होती त्याच्या आधारे निवडणुका जर घ्यायच्या असतील त्यांना, तर त्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नवीन कायद्याप्रमाणे जर समजा त्यांना निवडणुका घ्यायच्या असतील ज्या कमी झालेली सदस्य संख्या आहे आता, तर सगळी प्रक्रिया नव्याने करावी लागेल त्यांना. ओके. बर. म्हणजे त्यांची तयारी वाढीव सगळी संख्येनुसारची आहे. त्यांची तयारी वाढीव संख्येनुसार आहे. त्याच्याप्रमाणे शपथपत्र त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेलं आहे आणि त्यांनी गायडन्स पण मागितलंय सर्वोच्च न्यायालयाचे की या परिस्थितीत आम्ही काय करावं. आम्ही त्या सदस्य संख्येप्रमाणे केली, आता वार्डची रचना बदलली, सदस्य संख्या कमी झाली, त्याच्यावर अजून काही कुठले आदेश नाही आहेत ओके. किंवा आज त्यांच्या वतीने काही युक्तिवादही झाला नाही तसा. अ, अजून एक प्रश्न मला हा विचारायचा आहे की या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार जे आहेत ते जेव्हा ओबीसी आरक्षणाचं सगळं वादळ निर्माण झालेलं होतं तेव्हा त्या परिस्थितीमध्ये निवडणुका घेणं हे काही कुठल्या पक्षाला परवडलं नसतं. म्हणून त्यांनी अचानकपणे राज्य निवडणूक आयोगाने आपला कार्यक्रम जाहीर करू नये म्हणून ते आयोगाचे अधिकार पण गोठवलेले होते आणि स्वतःकडे घेतलेले होते. तर आत्ता या क्षणाला परिस्थिती नेमकी काय आहे? ते अधिकार जे आहेत ते आयोगाला बहाल झालेले आहेत की नाहीत अधिकृतपणे? काय नेमकं त्याच्याबद्दल लेटेस्ट हे आहे? आता या संदर्भातले जे आहेत ना 2 कायदे महत्वाचे आहेत. म्हणजे 7 ऑर्डिनन्सेस वेगवेगळे झाले. ओबीसीचा जो प्रश्न निर्माण झाला, राजकीय पेच प्रसंग सात. निर्माण झाला, सात. 7 ऑर्डिनन्स त्या काळात झाले. 7 ऑर्डिनन्स पूर्वीच्या सरकार, राईट, कारण राईट. ते त्यांना राजकीय दृष्ट्या निवडणुका घेणं हे आणि कुठल्याही सरकारला, कारण अशा बरोबर. प्रकारे ओबीसी हा एक महत्वाचा घटक आहे. त्यांची त्यांचं जे पूर्ण राजकीय आरक्षण जे आहे त्याला जर समजा स्थगिती येते तर राज्य सरकार त्यांच्या वतीने प्रयत्न करणार. मग एका मागे एक जवळपास 7 ते ऑर्डिनन्सेस निघाले ज्यामध्ये सदस्य संख्या वाढ किंवा हे सगळे अनेक त्याच्यात आहेत. त्यांनी मग काही कायदे पण केले ओबीसीना आरक्षण देण्याचे, हे सगळेच त्यामध्ये आले. हम्म. तर त्या काळामध्ये हे सगळे कायदे आले, हे ऑर्डिनन्सेस आले आणि या सगळ्या कायद्यांमध्ये आणि ऑर्डिनन्समध्ये मूळ हेतू हाच होता की निवडणुका कुठल्या तरी पद्धतीने लांबवायच्या. तर तुमचा प्रश्न जो आहे तो नेमका या संदर्भातला आहे का? बरोबर, बरोबर. म्हणजे की आता आता स्थिती नेमकी काय आहे निवडणूक हा, आयोगाच्या तर मग अधिकारात? इथे 7 ऑर्डिनन्स झाले, तर त्याच्यामध्ये आजची परिस्थिती जर आपण बघितली तर त्यातला एक जो त्यांनी ऑर्डिनन्स काढला होता पूर्वीच्या सरकारने, त्यांनी राज्य निवडणूक आयोगाचे प्रभाग रचनेचे अधिकार काढून घेतले. म्हणजे केलं काय त्यांनी, जोपर्यंत प्रभाग रचना होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत. बरोबर. प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडेच जर ठेवले तर काय होतं
की आयोग पुढे काही करूच शकत नाही आणि प्रभाग रचना राज्य सरकारला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस ते करतील, अशी ती बरोबर. साधारणतः संरचना त्यावेळेस होती. हा ओबीसी आरक्षणामधला एक मार्ग काढण्याचा म्हणजे कदाचित त्यावेळेस हा ऑर्डिनन्स काढला असेल. बर. नंतरच्या सरकारने काय केलं, ऑगस्ट 2022 मध्ये आल्यानंतर त्यांनी राज्य निवडणूक आयोगाने जी प्रभाग रचना केलेली होती पूर्वीच्या पद्धतीने त्या ऑर्डिनन्सच्या आधारे, ती त्यांनी कायद्याने रद्द करून टाकली. म्हणजे त्यांनी अधिकार नाही काढून घेतले, अधिकार काढून घेण्याचा त्यांनी तो ऑर्डिनन्स जो आहे किंवा कायदा जो आहे तो कायम ठेवला. पण नंतर जी म्हणजे खानविलकर साहेबांचं बेंच होतं त्यावेळी त्यांनी जे आदेश दिले त्याच्याप्रमाणे जी प्रभाग रचना वगैरे झाली ती सगळी त्यांनी रद्द करून टाकली कायद्याप्रमाणे. सगळी नव्याने करावी असे ते कायदे होते. नवीन ऑगस्ट 4 ऑगस्ट 5 ऑगस्ट 2022ला असे बर. कायदे केले. ते आता झालं असं की 4 मे 2022 आणि 20 जुलै 2022ला सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की राज्य सरकारने अशा स्वरूपाचे कुठले जरी कायदे केलेले असले बर. तरीही तरीही राज्य निवडणूक आयोगानेच प्रभाग रचना करायची आहे. राज्य सरकारने जर ती केली तर ती याचिकेच्या अधीन राहील आणि भविष्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी हे कायदे राहतील. ज्या प्रलंबित निवडणुका आहेत, ज्या ओव्हरड्यू झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी राज्य निवडणूक आयोगच करेल, असं आदेश त्या 3 सदस्यीय खंडपीठाने 4 मे 2022 आणि 20 जुलै 2022 रोजी दिलेले आहेत. ओके. त्यामुळे आजच्या हम्म. तारखेला ते आदेश काही आज तक आहेत रद्द झालेले नाही आहेत. बरोबर. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगालाच आज प्रभाग रचना करावी लागेल. दुसरं सगळ्यात महत्वाचं त्यातलं असं आहे की या आजच्या तारखेला जो आदेश झालेला आहे त्यात राज्य शासनाला सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. आम्ही विनंती केली की हे आदेश राज्य निवडणूक आयोगाला देणं आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत हे नोटिफाय वगैरे करायचे, आता ते राज्य सरकारसोबत राज्य निवडणूक आयोगाला पण दिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आता आयोगच साधारणतः पुढची सगळी कारवाई करणं अपेक्षित आहे. ओके. मला वाटतं या निवडणुकीबद्दलचे जे सगळे प्रश्न आहेत ते याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. फक्त एक आम्ही जे ऐकत होतो म्हणजे निकालानंतर तुम्ही पण जी प्रतिक्रिया दिलीत की काही प्रश्न जे आहेत ते सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द इलेक्शन राहतील. म्हणजे जरी आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला असला तरी काही प्रश्न जे आहेत या याचिकेमधले ते अजूनही त्याच्यावरती निर्णय होणं बाकी आहे. तर असे प्रश्न कुठले आहेत? म्हणजे आपण आता निकालामध्ये असं म्हटलंय की बांठिया कमिशनच्या आधीची जी परिस्थिती होती ओबीसी आरक्षणाची ती कायम राहणार आहे. तर पुढं नेमकं याचं काय होणार आहे? आता हे थोडंसं आपण असं समजून घेऊ, हा थोडासा फार फार मेजर नसावा मला असं वाटतं. कारण आकडे कदाचित जे सांगितले गेले आज सर्वोच्च न्यायालयासमोर त्यात त्याची सत्यता आपल्याला तपासावी लागेल. पण झालं 34,000 काय की सांगितलं होतं काहीतरी म्हणजे. हा म्हणजे त्यात ग्रामपंचायती जास्त असतील मला असं वाटतं. ग्रामपंचायती काय, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण काय आहे की पूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षण हे सरसगट 27% आहे. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना लोकसंख्येच्या गुणोत्तराप्रमाणे एक फॉर्म्युला दिलेला आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायत ते महानगरपालिका यांच्यामध्ये तो एकच फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलाप्रमाणे आरक्षण लोकसंख्येच्या गुणोत्तरात देता येतं. मात्र ओबीसी किंवा ज्याला निवडणुकीच्या भाषेत बीसीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग असं संबोधलं जातं. कारण ओबीसी आणि इतर ज्या व्हेरियंटीज हे सगळेच प्रवर्ग त्या बीसीसी मध्ये येतात, नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये. तर या सगळ्या प्रवर्गाला 27% सरसगट आरक्षण आहे. म्हणजे त्यांची एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सदस्य त्यांची लोकसंख्या कमी असली किंवा जास्त असली त्यांनी फरक पडत नाही, त्यांना सरसगट 27%. जसं महिला आरक्षण सरसगट 50% आहे तसं हे बीसीसीचं आरक्षण आहे. ओके. बांटिया आयोगाच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं ट्रिपल टेस्ट झाली पाहिजे. दुसरं म्हणणं असं होतं की कृष्णमूर्तींचं जे जजमेंट आहे की शेड्यूल एरिया जिथं आदिवासी एरिया आहेत जसं नंदुरबार वगैरे ते वगळता तिन्ही प्रवर्गांचं हे जे आरक्षण आहे ना, SC ST आणि हे बीसीसी किंवा ओबीसी, या सगळ्यांची बेरीज ही 50%पेक्षा अधिक जाता कामा नये. हम्म. हम्म. मग बांटिया कमिशनने काय केलं की जिथं जिथं ही सदस्य संख्या 50%पेक्षा जास्त जाते, म्हणजे जिथं SC आणि ST मिळून समजा ते आरक्षण समजा आपण फॉर एक्झाम्पल असं धरू की 25% जातं, मग तिथं त्यांनी काय केलं, ओबीसींना 25% आरक्षण दिलंय. किंवा बर. जिथे जिथे त्यांनी तो इम्पेरिकल डेटाप्रमाणे त्यांनी ती ओबीसींची एक सदस्य संख्या काढली त्याप्रमाणे त्यांनी ते एक तक्ता तयार केला. यात काय झालं की ओबीसींच्या जागा कमी झाल्या. बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या जागा ह्या कमी झाल्या.
त्याच्यावर बरेच पण सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिली होती की तुम्ही हा बांटिया कमिशनचा अहवाल चॅलेंज करू शकता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज असं सांगितलं की पूर्वीची स्थिती म्हणजे 27% जे ओबीसींना आरक्षण पूर्वी देण्यात येत होतं तेच आरक्षण आता कायम राहील जोपर्यंत याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत. ओके. आता सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द पिटिशन असं आहे की उद्या जर बांटिया कमिशन जर सर्वोच्च न्यायालयाने कन्फर्म केली तर त्याच्या आधारे जे सदस्य निवडून आलेले आहेत त्यांची बर. निवडणुकी याचिकेच्या अधीन म्हणजे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं इतरही जे मुद्दे याचिकेत केलेत म्हणजे कमी सदस्य संख्या जास्त सदस्य संख्या किंवा इतरही जे मुद्दे आहेत सगळे आता ही याचिकेची सुनावणी होणार आहे ना तर हो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा अंतिम नाही तर हा अंतरिम आदेश आहे. बरोबर. याचिकेत जर असा निर्णय झाला की बांटिया कमिशन बरोबर आहे किंवा इतरही काही जे याचिकाकर्त्यांनी म्हणजे आम्ही उपस्थित केलेले मुद्दे बरोबर आहेत. उद्या चालून असं झालं की राज्य सरकारने प्रभाग रचना केली आणि आम्ही म्हटलं की ही आयोगानेच करायला पाहिजे होती सर्वोच्च न्यायालयाने समजा की उद्या असं ठरलं आहे आपण एक म्हणजे समजून घेण्यासाठी म्हणतोय अशी परिस्थिती हम्म. येईल ना हा वानगी दाखल आपण मी फक्त बोलतोय की हम्म. असं जर झालं तर मग सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की नाही आयोगाने केलेलीच योग्य होती तर जे निवडून येतील त्यांना सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो बंधनकारक राहील. कारण राज्यघटनेने सांगितलंय तुम्ही निवडून आला तर 5 वर्षाची तुम्हाला हमी आहे निवडून आल्यानंतर. बर. कारण ते त्याची गॅरंटी आहे ना त्यांच्या टेन्युअरची तर ती राहणार नाही त्या सदस्यांना असं बरोबर. त्याचा अर्थ राहील. बरोबर. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आपण बघतोय की नेमकं काय असं बदललं म्हणजे जुलै 2022 ला जो कमिशननं रिपोर्ट स्वीकारला त्याच्यानंतर गेल्या 3 वर्षामध्ये कुठला नवीन कागद सादर झालाय किंवा काय असं काही घडलेलं नव्हतं. अचानकपणे या सगळ्या लोकशाहीची जाणीव जी आहे ती कोर्टाला झाली. म्हणजे एवढा उशीर का लागला? आज जे सांगितलं आहे ते आधी पण सांगू शकलं नसतं का कोर्ट? नाही ऍक्च्युली असं झालं आता की बेसिकली एक कोर्टाची प्रोसेस आहे आपल्याला माहिती आहे आता त्याच्यावर हं. म्हणजे मी काही सांगू शकत नाही पण सध्याचं जे बेंच आहे ज्यांच्यासमोर हे प्रकरण आहे तर त्या बाबतीत मी निश्चित असं सांगू शकतो की त्यांना या सगळ्या गोष्टींची 100% जाणीव होती कारण पंजाबचं ज्यावेळेस प्रकरण आलं या खंडपीठाकडे प्रकरण आलं त्यांनी ताबडतोब पंजाबचे इलेक्शन्स नोटिफाय करायला सांगितले. ओके. आजही जेव्हा प्रकरण दोन्ही वेळेस आलं मागच्या वेळेस काय झालं मागच्या वेळी सुनावणीत हे प्रकरण मागच्या सुनावणीत मार्चमध्ये निपटलं असतं पण काय झालं की तिथे सुनावणी दरम्यान जरा गोंधळ झाला आणि इतके कॉम्प्लिकेटेड 50-60 याचिका अर्ज आहेत त्याच्यामध्ये निश्चित करायचं काय हे सुद्धा कारण ते तेवढ्या कमी वेळामध्ये या सगळ्याचा निर्णय घेणं थोडंसं अवघड असतं. आज बदल असं सगळ्यात महत्वाचं एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर वारंवार अशी प्रकरणं यायला लागली की हे जे प्रशासक आहेत ना त्यांनी हो. जे अधिकार वापरले कारण कसं आहे की जे कारण तिथे अकाउंटेबिलिटी असते ज्यावेळेस निवडून येतात ना त्या लोक त्यावेळी ते हाऊसमध्ये असतात तिथे पॉलिटिशियन तिथे होतात तिथे आरोप प्रत्यारोप होतात तिथे चर्चा होते. इथे बरोबर. प्रशासक राजमुळे काय आहे की तोच सगळ्या जनरल बॉडीचे अधिकार वापरतो. आज असं झालं सर्वोच्च न्यायालयासमोर असं निदर्शनास आलं काही प्रकरणांमध्ये गेल्या काही दिवसात प्रकर्षाने की हे अधिकार हे प्रशासक मोठ्या प्रमाणावर वापरतात आणि बरोबर. फार मोठे पॉलिसी डिसिजन घेतलेले आहेत. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी आणि ते म्हणले की तुम्ही सगळ्यांची जर तयारी असेल तर मी इलेक्शन्सची ऑर्डर देतो ताबडतोब. ओके. बाकीचे मुद्दे आपण नंतर हे करू ते आहेत तुमचे मुद्दे चला. आहेत लीगल आहेत. हम्म. नाही, हे चांगलं तर झालं हा की मुद्दा जरा लोकशाहीच्या दृष्टीनं या निवडणुका होणं, कारण कार्यकर्ते असतात जे हा. तळागाळामध्ये राबतात, त्यांच्या महत्वाकांक्षा असतात या निवडणुकीमध्ये. आणि त्या इतक्या प्रदीर्घ काळासाठी रखडलेल्या होत्या निवडणुका. त्यामुळं आता हा मार्ग जो आहे तो मोकळा झाला, ही नक्कीच चांगली बाब आहे. मला वाटतं या सगळ्या प्रश्नातले जे काही लोकांना पडलेले प्रश्न आहेत या प्रकरणातले ते आपण चर्चेला घेतलेले आहेत. याच्याशिवाय काही सांगायचं राहिलेलं नाही. तुम्हाला जाता जाता काही सांगायचं असेल प्रेक्षकांना तर थोडक्यात. मला मला एवढंच सांगायचं आहे निश्चितली की कसं आहे की लोकशाहीमध्ये एक प्रोसेस असते प्रत्येक गोष्टी ज्या घडत असतात म्हणजे सर्वोच्च न्यायालयात तुम्ही म्हटलं जसं काय आहे की आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात नवीन नवीन प्रयोग होतात काही गोष्टींचा वापर होतो कधी कधी गैरवापर सुद्धा होतो मग ते प्रकरण न्यायालयात जातात. तर ही यामुळे काय होतं की आपली जी लोकशाही आहे प्रत्येक वेळेस ही अधिकाधिक सक्षम होते. आजचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तर तो लोकशाहीला अधिकाधिक भक्कम करणारा आहे एवढं मात्र मी याचे बरेच कंगोरे आहेत अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत म्हणजे बरोबर. कशा पद्धतीने निवडणूक घ्यायच्या कुठल्या पद्धतीने घ्यायच्या कशा घ्यायच्या हे काही सगळेच आज सुटलेले आहेत अशातला भाग नाहीये.
पण या निकालाने लोकशाही मात्र भक्कम होती. आणि तुम्ही जो उल्लेख केला की जो तळागाळातला कार्यकर्ता मी रोज बघतो, म्हणजे हो. आमच्याकडे छत्रपती संभाजीनगरला किंवा नवी मुंबईत 5 वर्षांपेक्षा अधिक काळ झालेला हे कार्यकर्ते आजही कोविडमध्ये, उन्हाळ्यात किंवा जेव्हा संकट येतात कशा पद्धतीने राबतात, लोकांची सेवा करतात, त्यांना खऱ्या पद्धतीने न्याय मिळाला असं मी म्हणेन. खूप खूप धन्यवाद या चर्चेबद्दल. आणि आपण आशा करूयात की संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, जो गोंधळ कालच्या निकालानंतर थोडासा आहे, किंवा एक उत्सुकता म्हणूयात की आता पुढे नेमकं काय होणार, कसं होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या चर्चेतनं मिळालेली आहेत. किमान माझा तरी बराचसा गोंधळ जो आहे तो तुमच्याशी बोलल्यानंतर दूर झालेला आहे. त्यामुळं याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील प्रेक्षकांनो, तर ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण सरांना परत एकदा ते विचारू. पण खूप खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.